नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या जे जगामध्ये युद्ध चालू आहे त्या जगाचं युद्धाचं संकट थोडं भारतावरती पण आलेलं आहे. आपल्याकडे तेल महागलं, आपल्याकडे इंधन महागलं, आपल्याकडे गॅस सुद्धा महागला आणि गॅससाठी भरपूर लाईन्स लागल्या. हॉटेलवाल्यांना मात्र इथे गॅस मिळत नाहीये आणि मग त्याचा इम्पॅक्ट जो पडलाय, जी फूड इंडस्ट्री आहे, म्हणजे की पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो आणि ह्या पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा पूर्ण एरियाच आहे. त्या ठिकाणी हे विद्यार्थी रूमवर राहतात, हॉस्टेलवर राहतात आणि रिंग रूमला अभ्यास करत असतात. मग हे जेवणासाठी मेस असतात, त्यांच्या मेसवर जाऊन जेवण करत असतात. म्हणजे रिसेंटली तुम्ही बघितलं असेल तर ह्या सिटीमध्ये आता हॉटेलला गॅस न मिळाल्यामुळे हॉटेल काही बंद पडली. ज्या हॉटेलला गॅस मिळाला त्या हॉटेलनी किंमत वाढवून टाकली. काही मेस धारक जे होते, मेस होते ऍक्च्युअली मुलांसाठी, त्या मेस पण बंद पडल्या. मग अशा वेळेस ह्या विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभा राहिला, करायचं काय? आणि आता एमपीएससीच्या एक्झामची मेन्स परीक्षा समोर आहे. अपकमिंग एक्झाम आहे, त्याचे फॉर्म भरून त्याचा अभ्यास पण काही विद्यार्थी करत आहे. सो विद्यार्थ्यांपुढे हे थोडं संकट उभं राहिलंय की ऍटलिस्ट त्यांचा खाण्याचा जर खर्च सुटला किंवा खाण्यासाठी जे कमी किमतीमध्ये मेस होत्या अवेलेबल, त्या जर अवेलेबल नाही राहिल्या तर हॉटेलवाल्यांनी तर पैसे वाढवून टाकलेले. तर ह्या संकटाचा सामना कसा करायचा, असे असंख्य विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत. आणि तेच लक्षात घेऊन इग्नाइट अकॅडमीने एक हात मदतीचा इग्नाइट अकॅडमीचा तुमच्यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षार्थींना मोफत जेवण आम्ही अवेलेबल करून देत आहोत. आता हे युट्यूबला घेऊन सांगायची खरं म्हणजे गरज नाहीये. दान आपण जेव्हा करतो ते गुप्तपणे करायला हवं, पण तुमच्यापर्यंत पोहोचावं. तुम्हाला या संकटाला एक ज्या विद्यार्थ्यांना हे संकट जाणवते त्यांना ऍटलिस्ट व्हिडिओतनं हे कळलं तरी ऍटलिस्ट त्या विद्यार्थ्याला थांबण्यासाठीचं हे कारण पण मिळू शकतं, अभ्यासासाठीचं कारण मिळू शकतं किंवा येणाऱ्या एक्झाम मध्ये पास होऊन सिलेक्ट होऊन अधिकारी बनण्याचं पण एक कारण होऊ शकतं. छोटंसं कारण, थोडंसं आपण फुल न फुलाच्या बाबतीत ते मिळू शकतं. त्यासाठी हा व्हिडिओ खरं म्हणजे युट्यूबवरून आम्ही घेतला आणि तुमच्यापर्यंत पोहोचावा हा एकमेव हेतू आहे. सो पुणे शहरामध्ये बघितलं तर गॅस टंचाईमुळे अनेक मेस बंद आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर रोजच्या जेवणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. एका बाजूला आगामी मुख्य परीक्षा आणि इतर महत्वाच्या परीक्षा दारात उभ्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला उपासमारीचे संकट याच जाणीवेतून इग्नाइट अकॅडमी पुढे सरसावली. मग यासाठी तुम्हाला काय करायचं, सिंपल एक गोष्ट करायची आहे. विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून आपली नोंदणी करायची आहे. बघा हे तुम्ही स्कॅन करू शकतात, तुमचा फॉर्म इथे भरू शकतात. नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी जेवणाचे कुपन कलेक्ट करायचे. जेवणाचे कुपन पण तुम्ही कलेक्ट करा आणि मग जेवणाचे कुपन एका विद्यार्थ्यास एकच मिळेल. एका वेळेस एका विद्यार्थ्या मित्राचे त्याचे शक्यतो नाही मिळणार त्या गोष्टी. दररोज सायंकाळी 7 वाजता जेवण वाटप खालील ठिकाणी होईल. हे ठिकाणी या ठिकाणी जाऊन तुम्ही जेवणाचं डिश ताट जे फूड आहे आमचं जे तुम्ही कॅरी करू शकता या ठिकाणाहून. 4 एप्रिल 2026 पासून सायंकाळी 7 वाजता हे चालू असणार आहे. आणि जोपर्यंत हे संकट मिटत तोपर्यंत आम्ही देतोय तुम्हाला जेवण कुपन उपलब्धसाठी ठिकाण. बघा जेवण आणि कुपन दोघेही तुम्हाला इग्नाइट अकॅडमी स्टडी पॉइंट, शास्त्री रोड, मांगीर बाबा चौक, पुणे या नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला मी नंबर पण शेअर करतो. बघा हा नंबर आहे, ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. वैभव केंद्रे सर आणि किरण सर स्वतः तिथे असणार आहे. वास्तव कट्ट्याकडनं जे वास्तव कट्टाचे संचालक आहे किरण सर, हे स्वतः तुम्हाला इथे अवेलेबल आहे. ते सुद्धा मदत करत आहे. इग्नाइटच्या माध्यमातून हे सगळं आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. वैभव सर आणि किरण सर यांनाही तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचा टिफिन जो आहे तो तुम्ही कॅरी करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित झालं असेल, तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा, जेणेकरून असे कोणी विद्यार्थी पुण्यामध्ये असेल आणि त्यांना जर ह्या संकटाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांच्यासाठी हा मदतीचा हात इग्नाइट अकॅडमी दिलेला आहे. यामुळे तुम्हाला पुण्यात राहण्यासाठी आणि पुण्यामध्ये अभ्यास करण्यासाठी आणि अधिकारी घडण्यासाठी, अधिकाऱ्याच्या अभ्यासासाठी हा एक छोटासा मदतीचा हात असणार आहे. सो नक्कीच हा ऍक्सेप्ट करा आणि अभ्यास मात्र जोरदार करा. ह्या नंबरला कॉल करा. या गुगल फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी टाकून देतो. धन्यवाद.